नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे शहर वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे अंमली पदार्थ तस्करीचा मोठा डाव उधळून लावण्यात आला आहे. कापूरबावडी येथील गोल्डन डाईज नाक्यावरती वाहतूक नियमन करत असलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी संशयास्पद राजस्थान पासिंग कारचा पाठलाग करून तब्बल 35,70,000 रुपये 720 रुपये किमतीचा 150 किलो अफूच्या सुकलेला बोंडांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी चालकाला अटक करण्यात आली असून त्याचा एक साथीदार फरार झाला आहे. 22 जुलै रोजी सायंकाळी 4च्या सुमारास कापूरवाडी जंक्शनवरील गोल्डन डाईज नाक्यावरती पोलीस हवालदार सचिन खराडे आणि महिला पोलीस कर्मचारी मयुरी पवार हे वाहतूक नियमन करत होते. यावेळी नाशिक मुंबई महामार्गावरती येणाऱ्या काळ्या रंगाच्या राजस्थान पासिंग कारमध्ये संशयास्पद गोण्या असल्याचं त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी कार थांबवण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने पळ काढला. मात्र दोन्ही वाहतूक पोलिसांनी प्रसंगावधान राखत कारचा पाठलाग करून ती अडवली. कारमधील 2 पैकी एक जण संधी साधून फरार झाला तर चालकाचाही पळून जाण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कापूरवाडी वाहतूक उपविभाग कार्यालयामध्ये आणले. कारची तपासणी केली असता सीटवर आणि डिक्कीमध्ये ठेवलेल्या गोण्यांमध्ये अफूच्या सुकलेल्या बोंडांचा मोठा साठा आढळून आलाय. याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देताच अंमली पदार्थ विरोधी पथक घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर पाटील, पोलीस उपनिरीक्षक डुम्मलवाड पथकाने कारची तपासणी केली. दिनांक 22 जुलै रोजी संध्याकाळी 4 वाजता कापूरवाडी जंक्शन येथे आमचे जे अंमलदार वाहतूक नियमन करत होते त्यांना नाशिककडून घोडबंदरकडे एक काळ्या रंगाची डार्क फिल्म असलेली गाडी दिसून आली, जी पुढे येताना थोडी वेळी वाकडी चालत होती. तिचा डिकीचा पोर्शन बॉडीपासून खाली जास्त प्रमाणात दबलेला होता. थोडी संशयित वाटली आणि काळ्या काचा पोलीस हवालदार सचिन खराडे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल पवार यांनी त्याला थांबवायचा प्रयत्न केला नाक्यावरती, परंतु त्यांना न जुमानता ते पुढच्या दिशेला गेले. तेव्हा या दोन्ही अंमलदारांनी त्या गाडीला अडवलं आणि संशयित म्हणून ताब्यात घेतली. घेत असताना त्यातला ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसलेला इसम हा तिथून पळून गेला, परंतु ड्रायव्हर जो होता त्याला आमच्या अंमलदारांनी ताब्यात घेतला आणि ती गाडी डिटेन केली. गाडी डिटेन केल्यानंतर त्याची पाहणी केला असता सकृतदर्शनी दिसले की त्या ठिकाणी काही अंमली पदार्थ असल्याचा त्यांना वास आलेला. त्यावरून त्यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकारी आणि स्टाफला या ठिकाणी बोलवलं. तर त्या गाडीमध्ये साधारण अफूच असलेले 150 किलो वजनाचे 8 गोण्या सापडून आले, ज्याची आंतरराष्ट्रीय किंमत साधारण 35 लाख रुपये आहे. दुसरा जो आरोपी आहे त्याला शोधण्याचं काम अंमली पदार्थ विरोधी पथकाचे स्टाफ करत आहेत. गाडी, माल आणि संशयित त्यासोबत असलेला चालक याला अंमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेतलेला असून कापूरवाडी पोलीस ठाण्यामध्ये त्या संदर्भात गुन्हा नोंद आहे आणि पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथक करत आहे. ही गाडी नाशिकच्या दिशेने आली होती आणि राजस्थान पासिंग होती. काळ्या काचा असल्यामुळे संशयित वाटत होती, म्हणून ती थांबवायचा प्रयत्न केला होता. म्हणजे आपण इंटरनॅशनल रॉकेट होऊ शकतो असं वाटतं. हां, याची लिंक कदाचित पुढेपर्यंत जात असेल, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणातला माल हे जर का दिवसाढवळ्या शहरातून पास करत असतील, नक्कीच कुठेतरी लिंक असेल आणि याबाबत पोलीस तपास करत आहेत. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा.
पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. मनसेतर्फे जिल्हा सचिव नयनेश पाटणकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे रुग्णालयांच्या प्रवेशद्वारावरती खासगी रुग्णवाहिकांमध्ये आतील बाजूस परिवहन विभागाने ठरवून दिलेले दरपत्रक लावणे बंधनकारक करण्यात आल्याचे आदेश परिवहन विभागाकडून प्राप्त झालेले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल ठाण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातून उचलले जाणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने खासगी रुग्णवाहिकांमध्ये दरपत्रक लावण्यात येणार आहे. आजच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील उपक्रमाला प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, जिल्हा आरोग्य अधिकारी पवार यांच्यासह परिवहन कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. मनसेचे नेते अभिजित पानसे, अविनाश जाधव, जिल्हा सचिव नयनेश पाटणकर, रवींद्र सोनार, सुबोध वैद्य, विभाग अध्यक्ष संदीप साळुंके, वाहतूक जिल्हा अध्यक्ष आशिष डोके, विभाग सचिव संजय भुजबळ, सुरेश भोर, प्रभाग अध्यक्ष मनोज परळीकर, जनार्दन खरिवले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आज प्रादेशिक टीओ म्हणजे विभाग ठाण्याचा यांचं मनापासून आभार आणि अभिनंदन सुद्धा. एक उपक्रम आमचे नयनेश पाटणकर ठाणे जिल्हा सचिव यांनी आणि आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी एक प्रस्तावित केला होता की ॲम्ब्युलन्स जेव्हा घेतली जाते तेव्हा वाटेल ते दर आकारले जातात. त्याला कुठलं दरपत्रक नाही. कुठलाही पाऊस असेल किंवा काही असेल किंवा एकदम अडचण असेल तर जास्त पैसे मागितले जातात. अशा खूप तक्रारी आपल्याकडे येतात. पण त्यावेळेला पेशंट इतका आजारी असतो ते त्याच्या घरचे त्यावर विचार न करता ते पैसे द्यावे लागतात. याच्यावरती आमच्या नयनेश पाटणकरांनी गेलं वर्षभर अभ्यास करून पूर्ण महाराष्ट्राच्या ॲम्ब्युलन्स सेवेचा अभ्यास करून एक दरपत्रक बनवलं आणि मनापासून मी प्रशासनाचं आणि मॅडमचं आणि सरांचं अभिनंदन करतो, आभार मानतो की एखादी चांगली गोष्ट राजकारण न बघता त्याचा जो लोकांकरता सदुपयोग जर होत असेल तर पहिल्यांदा पुढाकार घेऊन ठाणे आरटीओनी, ठाणे या प्रादेशिक विभागाने हा पुढाकार घेतला आणि तुम्ही जर बघत असाल त्यांच्या अधिपत्याखाली 1000 ॲम्ब्युलन्स आहेत. त्या 1000 ॲम्ब्युलन्सवरती आता हे दरपत्रक तुम्ही बघत असाल तर इथे लावलेलं आहे. या प्रकारचं दरपत्रक इकडे लावलेलं आहे आणि ह्या दरपत्रकानुसारच आता त्यांचं भाडं आकारलं जाईल. मनापासून धन्यवाद प्रशासनाने तुमच्या सगळ्यांचे. आम्ही राजकीय लोक म्हणून आंदोलनं करतो, काही मागण्या करतो, पण इतक्या तत्परतेने ही तुम्ही मागणी मान्य केली. तुमचं उदाहरण महाराष्ट्रात नाही कारण देशाने घ्यायला पाहिजे. चांगली गोष्ट असेल तर ती लगेच व्हायला पाहिजे आणि ती लगेच केलेली आहे. मनापासून धन्यवाद. नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि सर्व नगरसेवक सहभागी झालेत. या प्रसंगी अभिजित दिपके यांची भेट घेऊन डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच महाराष्ट्रातील लढा आपण ताकदीने लढू असं आश्वासित केलं आहे. नीट पेपर घोटाळा प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत जोरदार आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 20 जुलै रोजी या आंदोलकांवरती जोरदार लाठी हल्ला देखील करण्यात आला. गुरुवारी या आंदोलनामध्ये डॉक्टर जितेंद्र आव्हाड, मनोज प्रधान, ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, गटनेते अभिजित पवार, महिलाध्यक्ष मनीषा भगत यांच्यासह इतर नगरसेवकांनी सहभाग घेतला. जंतर मंतर मैदानावरती डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी अभिजित दिपके यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिलाय. यावेळी विद्यार्थ्यांना हलक्यात घेऊ नका. या देशात विद्यार्थ्यांची क्रांती घडवली आहे. या देशात सर्वात ताकदवान असलेल्या इंदिरा गांधींना बिहार आणि गुजरातमधील विद्यार्थ्यांनीच हादरा दिला होता. विद्यार्थ्यांनीच 1973 साली जयप्रकाश नारायण यांच्याकडे आंदोलनाचे नेतृत्व सोपवले होते. या आंदोलनानंतर आणीबाणी आणि नंतर इंदिरा गांधी यांना पायउतार व्हावे लागले होते. स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिश सत्तेला सर्वात मोठा धक्का देणारे शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हेही विद्यार्थीच होते. आज देशात जे घडत आहे त्याची हेटाळणी करणं हे इतिहासाची मोठी चूक ठरेल असं यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. अरे सब बच्चों लोगों के हाथ ऊपर चाहिए. जय भीम. ये किसी जाति का है, मेरी दिल की बदाश निकलती है
तो मेरे मुंह से अपने अपने आप जय भीम निकल जाता है। जय 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 भीम, जय 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 भीम, अरे जय 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 भीम। अब मेरे साथ नारा लगाओ, मुझे आवाज दो। अरे भाई 60 साल का आदमी चिल्ला रहा है और तुम इतने छोटी आवाज में उल्ला रहे हो। हाथ तो उठाओ यार। अरे हमें आवाज दो, अरे हमें आवाज। और एक नारा लगेगा, अरे लड़ेंगे, अरे लड़ेंगे, अरे लड़ेंगे। अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा, अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा। ज्यांना मराठी समजतं त्यांच्यासाठी हा शेवटचा नारा आहे। दिल्ली येथे जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आम आदमी पार्टीच्या वतीने विद्यार्थ्यांना पाठिंबा देत निषेध आंदोलन केले। दिल्ली येथे जंतर मंतर या ठिकाणी होत असलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा तथा जंतर मंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांवरती झालेल्या भ्याड लाठीचार्जच्या विरोधामध्ये आम आदमी पक्षाच्या वतीने निषेध तसेच युवा भविष्य बचाव आंदोलन करण्यात आलं। महिला कार्यकर्त्या देखील यामध्ये सहभागी झाल्या होत्या। तर कार्यकर्त्यांनी काळी फीत या ठिकाणी बांधून धर्मेंद्र प्रधान यांची क्रूरता दाखवणारा बॅनर हातामध्ये घेतलेला पाहायला मिळाला। असंख्य कार्यकर्त्यांसह भव्य आंदोलन येथे करण्यात आलं। ठाणे शहरातील विविध सामाजिक संघटनांनी देखील या ठिकाणी पाठिंबा दिला। वेगवेगळ्या आशयाचे निषेधाचे फलक हाती घेऊन यामध्ये कार्यकर्ते सहभागी झाले होते। ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर हे निषेध आंदोलन करण्यात आले। आम आदमी पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अमर आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले। यावेळी मोदी सरकार विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली। तर या संदर्भातली अधिक माहिती आम आदमी पार्टीचे ठाणे शहर अध्यक्ष अमर आमटे यांनी दिली आहे। मोदी सरकार कायर है, देश का दुश्मन जगलदार है, मोदी सरकार कायर है। आपण पाहू शकतो आम आदमी पार्टीचे समस्त कार्यकर्ते पदाधिकारी आंदोलनात बघा, हे प्रकरणाला वेगळं वर आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी ते फक्त एक बेसिक व्हिडिओच्या मार्फत आम्ही कारवाई केलेली नाही, फक्त कारवाई करू असं आश्वासन नुसतं दिलेलं आहे। आणि सोनम वांगचुक यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांनी बैठकीला बोलवण्याचं हे केलं आणि अमित नड्डा साहेबांनी जाऊन त्या ठिकाणी त्यांचं उपोषण तोडलं। परंतु त्यांचंही म्हणणं असं आहे की आमची मागणी उपोषण तोडलं म्हणजे आंदोलन संपलेलं नाहीये। आंदोलनाचा मुख्य उद्देश जो आमचा आहे तो आहे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि ज्या विद्यार्थ्यांनी लाठीचार्ज करण्यात आला, कुठल्याही प्रकारचा त्या विद्यार्थ्यांनी गुन्हा न केलेला आहे, सगळ्या आंदोलनाचा गुन्हा न करता त्यांच्यावरती अमानुष्य लाठीचार्ज केलेला आहे। ज्या ज्या डिपार्टमेंटच्या लोकांनी, ज्या ज्या पोलीसवाल्यांनी त्यांच्यावरती अमानुष अत्याचार लाठीचार्ज केलेला आहे, जोपर्यंत त्यांच्या विरोधात कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहे। देशाचा प्रधानमंत्री असा असतो की त्यांनी जे लोक मोर्चा करतात, ज्यांच्या भरोश्यावर ते निवडून आलेले आहे, त्यांच्या मध्ये जाऊन त्यांनी आश्वासन द्यायला पाहिजे होतं की ठीक आहे, मी याच्यावरती कारवाई करतो आणि कारवाईचे आदेश द्यायला पाहिजे होते। परंतु बीजेपी सरकार नालायक सरकार आहे। नरेंद्र मोदी, अमित शहा, धर्मेंद्र प्रधान, आज मी तुम्हाला सांगतो की आजचा जो गेटअप आहे अमित शहा यांचा लोकसभेमधला, तो एकदम ओडिशाचा गेटअप आहे। जे त्यांनी कपडे परिधान केलेले ते ओडिशामधले केलेले आहे। जे ओडिशा लोकांचा पांढरा कुर्ता आणि पांढरी धोती जो परिधान करतात तो त्यांनी केलाय। म्हणजे अमित शहा समर्थन करतायत का धर्मेंद्र प्रधानचं? असं काय राहिलंय की त्यांना काय धर्मेंद्र प्रधान फंड येतोय का? की त्यांना असं काय झालं की या लोकांचा जीव जाणं त्यांना मान्य आहे परंतु धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा यांना मान्य नाहीये? हे महत्वाची बाब आहे। काय कारण आहे? एक राजीनामा घ्यायला काय कारण आहे? इथं हजारो लाखो करोडो लोक रस्त्यावरती आहेत, त्यांना साईडला करून मोदींनी फक्त एक बेसिक फेसबुक लाईव्ह केलेला आहे। देशाचा प्रधानमंत्री एक लहान बाळासारखे फेसबुक लाईव्ह घेतो, पत्रकार परिषद घ्या ना, पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर द्या। पत्रकार परिषद न घेऊन तुम्ही फेसबुक लाईव्ह तुम्ही घाबरता का?
नरेंद्र मोदी पूर्णपणे घाबरलेला आहे. त्यामुळे जनतेसमोर आणि आपल्या पत्रकारांसमोर यायला तयार नाहीये. जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी पत्रकारांसमोर यायला पाहिजे, पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे. जे प्रधान आहे धर्मेंद्र प्रधान त्यांना बाजूला बसवला पाहिजे, अमित शहाला बाजूला बसवला पाहिजे. कारण ही जी पोलिसांनी जो लाठीचार्ज केलेला आहे ते अमित शहा जे गृहमंत्री आहे यांच्या म्हणण्यावर हा लाठीचार्ज झालेला आहे. जर तुमच्यात एवढी हिंमत असेल मोदी सरकारमध्ये किंवा मोदीमध्ये तर त्यांनी पत्रकार परिषद जगासमोर घ्यावी आणि सांगावं की त्यांनी काय चुकलं आणि ते काय करणार आहे. मोदी सरकार घाबरलेला हे काही करणार नाही आणि आंदोलन सुद्धा थांबणार नाहीये. ब्राह्मण शिक्षण मंडळाचे ब्राह्मण विद्यालयामध्ये संस्थेचे माननीय चिटणीस केदार जोशी व संस्थेच्या अध्यक्षा नमिता सोमन यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व प्राथमिक विभागाच्या चिमुकल्यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारी काढून आषाढी एकादशी साजरी केली. आषाढी एकादशी निमित्त सर्वत्र विठुनामाचा गजर सुरू आहे. पंढरपुरात जाण्याकरिता भाविकांची मोठ्या संख्येने ओढ असलेली आपल्याला पाहायला मिळते. याच अनुषंगाने ठाण्यातील ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या वतीने ब्राह्मण विद्यालयामध्ये आषाढी एकादशी साजरी करण्यात आलेली आहे. यामध्ये पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून सहभाग घेतलेला पाहायला मिळाला. या कार्यक्रमास प्राथमिकच्या मुख्याध्यापिका वंदना चव्हाण, पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सारिका दामले यांनी विठ्ठल रखुमाई यांची पूजा करून दिंडी काढली. पूर्व प्राथमिकचे शिक्षक वृंद सोनाली कुलकर्णी, नीता पवार, माधुरी केणी, उज्ज्वला टिपणीस व पालक वर्ग यांनी विठ्ठल नामामध्ये ताल धरला. यावेळी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी यावेळी विठुनामाचा गजर करीत आषाढी एकादशी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावामध्ये साजरी केली.
टोपी कुठे गेली? टोपी तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.